महाविकास आघाडीचे नेते आज पुन्हा राज्य निवडणूक आयोगाच्या दारी जाणार आहेत। आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते दुपारी 3:30 वाजता राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत। मुंबई मनपा प्रारूप यादी घोटाळा प्रकरणामध्ये ही भेट होणार असल्याची माहिती मिळते। मात्र या भेटीवेळी काँग्रेसचे नेते अनुपस्थित राहणार आहेत। या भेटीचं काँग्रेसला आमंत्रण नसल्याचा आरोप केला जातोय। ठाकरे बंधूंचे सूर जुळले आणि त्यानंतर काँग्रेसला डावलल्याची चर्चा आता केली जाते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मनसेचे आणि ठाकरे बंधूंचे सूर जुळले त्यानंतर आता काँग्रेसला डावलल्याची चर्चा होते आणि त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या भेटीला जात असताना काँग्रेसचे नेते मात्र अनुपस्थित राहणार अशी माहिती मिळते। परळच्या एका शाखेने जेव्हा यादी रितसर हे आम्ही घेतली तिथून महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयातून, तिथे आम्हाला सापडलं की त्या यादीवर 14 नोव्हेंबरची तारीख होती। आपल्याला आठवत असेल, पहिली प्रारूप यादी ही 7 नोव्हेंबरला येणार होती, मग 14ला येणार होती, मग 20ला आली। ही 14 नोव्हेंबरची जी प्रकाशित यादी होती ती कोणाच्या हाती गेलेली आहे? आधीच जर तुम्ही यादी छापली असेल तर नेमकं कोणाची मदत करत तुम्ही होतात आणि बाकीच्या यादींसाठी का तुम्ही थांबला होतात? भाजपच्या आदेशासाठी थांबला होतात की मेंढ्यांच्या आदेशासाठी थांबला होतात? हे उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे, निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे, भाजपनी नाही। एवढे उघड तुम्ही मुद्दे मांडतात पण यावर अद्याप कुठलंही उत्तर निवडणूक नाही। जर उत्तर आलं नाही तर रस्त्यावर उत्तर 100% विरोधी पक्ष देणार। आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेत आहोत आणि पुढचे 4 दिवस हे वाढून मिळाले पाहिजे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, मनसेचे नेते आज पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयोगाच्या दारी जाणार आहे, पण महत्त्वाचा मुद्दा असा की गेल्या वेळेला महाविकास आघाडी आणि मनसे हे एकत्रितरित्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलेले होते। मात्र या वेळेला काँग्रेस मात्र अनुपस्थित राहणार आहे। काँग्रेस सध्याच्या घडीला आपण बघतोय की उपस्थित नाहीये। महाविकास आघाडी ने खरं तर राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतलेली होती। मात्र ज्या पद्धतीने आदित्य ठाकरेंनी एक स्टँड घेतलेला होता की महापालिकेच्या ज्या प्रारूप याद्या आहेत या प्रारूप याद्यांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी घोळ बघायला मिळाला आणि या घोळासंदर्भात निवडणूक आयुक्तांची त्यांनी भेट घेतलेली आहे। मात्र काँग्रेस या सगळ्या बाबतीत अनुपस्थित असलेली आपल्याला बघायला मिळते आहे। महाविकास आघाडीचे नेते मुंबईतल्या प्रारूप मतदार यादीकरता आज निवडणूक आयोगाची भेट घेत आहेत। या भेटी दरम्यान काँग्रेसला आमंत्रणच दिलेलं नाहीये, त्याच्यामुळे काँग्रेसचे नेते हे अनुपस्थित राहणार असल्याचं सध्याचं चित्र आहे। अगदी धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।